आत्ताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या 5 दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत। काल 2 दहशतवाद्यांची घरं पाडल्यावर रात्री आणखी 3 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली। पुलवामा भागात एहसान उल हक शेख या दहशतवाद्याचं, तर कुलगाममध्ये झकीर अहमद गानी याचं, तर शोपियामध्ये शाहिद अहमद कुटे या दहशतवाद्याचं घर पाडलंय। दरम्यान काल आसिफ शेख आणि आदिल गुरी यांचं देखील घर पाडलं होतं। पहलगाम हल्ला झाल्यानंतर आता भारतीय जवान ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि 3 दहशतवाद्यांचं घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, आता भारतीय लष्कराकडून एक मोठं पाऊल उचललं गेलंय, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। आणखी काय अपडेट्स आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने पहलगामचा हल्ला झाला, कुठेतरी निष्पाप लोकांना मारण्यात आलं आणि त्याचाच कुठेतरी राग आता सरकारकडनं घेतला जात असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे आपण पाहतोय की पुलवामा, कुलगाम आणि शोपियान या ठिकाणी जे सक्रिय दहशतवादी आहेत त्यांची घरं ही उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने ते दुसऱ्यांची घरं उद्ध्वस्त करतात त्याच पद्धतीने आता त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठीच आता त्यांच्या घरांवरती देखील ह्या कारवाया सुरू असल्याचं देखील सांगतायत। शनिवारी लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी आणखी जी 3 घरं आहेत ती त्यांची उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। काल जर आपण पाहिलं तर आदिल याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं बीजबोर येथील। त्याचबरोबर ताल येथील अहमद शेख हा आसिफ अहमद शेख याचं देखील घर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं। तर शोपियान आणि छोटीपारा या दहशतवादी येथील शाहिद अहमद कुटिया याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं। हे सगळे सक्रिय दहशतवादी आहेत, त्यामुळे दहशतवाद या ठिकाणाहून मिटवण्यासाठीच आता या दहशतवादी प्रक्रियेत सहकार्य करणारे किंवा दहशतवादी असणारे या सगळ्यांचीच घरं उद्ध्वस्त केली जात आहेत, जेणेकरून त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होईल, त्यांचं कुटुंब देखील रस्त्यावरती येईल। ज्या पद्धतीने ते गोळीबार करतात आणि एखाद्याचं घर रस्त्यावर आणत असतील तर त्यांना देखील तशाच पद्धतीने उत्तर देण्याचा हा एकूणच प्रयत्न सरकारकडनं केला जाईल आणि यानंतर देखील असा यापेक्षा तीव्र कारवाई ही सुरक्षा यंत्रणांकडनं केली जाईल। श्रुती, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान आता ऍक्शन